हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं वाल्मीकिं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्दीतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही काली वशिष्ठानं रामाक इक्ष्वाकू कुल परंपर सांगचे आमकां एकामेकी मागशी एक रयाल नाम ऐकतना कितली रयाल नांवां बया म्हूण दिसता जाल्यार केन्नाय एक वंशावळी ऐकूचें म्हूण म्हळ्यार ऐकलेले जनाले वंश अभ्युदय जाता म्हूण म्हणटाची. तें एक अनुसंधान करून हें वंशावळी रामाले ऐकयाची. तशी हांगा सुरवेक परमात्मो ब्रह्मा सृष्टी केले नंतर ब्रह्माल पूतू मरीचील पूतू कश्यपाक सूर्योजता तागेल पुताक वैवस्वत मनु म्हणटाची तागेलो पूतू इक्ष्वाकू. हे इक्ष्वाकू अयोध्येंतू राज्यभार केलो सुरवेच्यो राय तशें इक्ष्वाकू वंश म्हणटाचे. इक्ष्वाकूलो पूतू कुक्षेले पूतू वीराले पूतू विकुक्षी मागिरी बाणाल पूतू अनरण्याल पूतू ते अनरण्याल वळारी अनावृष्टिना दुर्भिक्षना चोराल बादना कसलना तितलो लायकू रायतो. अनरण्याल नंतर राजा प्रथुल नंतर त्रिशंकू महारायाले तो त्रिशंकू म्हळ्यार तुमकां प्रयगोत्तस विश्वामित्रान ताका त्रिशंकू स्वर्ग म्हणून करून दिलेले जावो. त्रिशंकूल पूत दुंदुमारू मागीर युवनाश्व ते निजावन त्रिशंकूल पुत्राल नाम युवनाश्वाक दुंदू म्हळें राक्षसा मारलेले देखून दुंदुमारू म्हळेले. युवनाश्वाल पूत म्हळ्यार दुंदुमाराल पूत मांदाताल नंतर सुसंदीक 2 चेडूं ध्रुवसंदी आनी प्रसेनजीत. ध्रुवसंदी मालगड देखून तो राज्यार सिंहासनार बसता. ध्रुवसंदील पूत भरताल पूत भरत म्हळ्यार आत्त रामाल भाव भरत न्ही फूड एकलो भरत आशिल्लो. तशी भरताल पूत असिताले म्हळ्यार त्या वेळार ताका सीताक 4 जन शत्रू आशिल्लींची तांकां पुराय तो असितू दुर्सीत जाल्यार सोलवून तो तपस्या बसता. त्या वेळाक ताणें तपस्या बशिल्ले तेन्ना 2 तागेल राणयो गर्भिणी ते एक राणी 2 जन गर्भिणी आशिल्ली जाल्यार एकलीक दिसता तीक पूत जाल्यार मेगेल पुता राज्य मेळना म्हूण सांगून ती आनी एकलील पट्टा विश घालता. त्या वेळाक भृगू महर्शील पूत च्यवन तागेल्याक ती कालिंदी म्हणिल्ली बायल ती थंय च्यवन महर्शील आशिर्वादा खातीर वतना तो सांगता तुका लोकप्रसिद्ध जल पूत जाता तागेल निमती वंश वाडता म्हणून. तशें जावन तागेले एक अनुग्रहारी तो सगर म्हूण नांवाचो पूत जाता. सगर ह्या सगराल काणी आमी सुरवे गंगावतरणा वळारी पळयला हेंची रामायणांतू. ते सगराक असमंजस म्हणल पूत तागेले विशय रामायणांत आमी सांगला. असमंजसाक अंशुमंताल पूत दिलीपाल पूत भगीरथान देवगंगेक आकाशार दुखून म्हळ्यार देवगंगे ब्रह्मलोका दुखून हाडलेले. तशें जावन भागीरथी म्हूण नांव येयलें तिका म्हणून ही काणी आमी गंगा अवतरणाचे विशय हातूंत रामायणांत पळयला. मागीर भगीरथाल पूत ककुत्स तशें जावन इक्ष्वाकू वंश ककुत्स वंश म्हणून नांव आसा. ककुत्साल पूत रघुल निमती राघव वंश म्हणून
नामयले मंत्र न्ही रघुल नंतर जल्लेले पुराय ते इक्ष्वाकू वंशाचे रायांक राघव म्हणूनय म्हणटाचे रघुले पुत्र तागेल नांव निजावन प्रवृद्ध ताका सवदास म्हणून म्हणटाची कल्माशपाद म्हणून म्हणटाची तशी तागेले बायल मदयंती म्हूण सांगून ताणें वशिश्टाक शाप दिवचे खातीर काडलेलो उदक बायलेन सांगून ताणें तागेले पांयार घालून घेवची इवय काणी रामायणांत सुरवेक आयला तशी ताका कल्माशपाद म्हणचे कल्माशपाद तागेलो पुतू शंकणालो पुतू सुदर्शनाक अग्निवर्ण म्हूण जाल्लो जाता अग्निवर्णाल पुतू शीघ्रगाल पुतू मरुपुत्र तागेले पुतू प्रशुश्रुकाक अंबरीश म्हणटा एकादशी व्रत न्ही केलेले पळय तोची अंबरीशाल पुतू नहुशाल पुतू नाभागाक अज आनी सुब्रता म्हळ्यार 2 चेडूं जाता ती तांत मलगड पुतू अज जाल्यार देखून तो इक्ष्वाकू वंशाचे राय जाता तागेलो पुतू दशरथ आतां दशरथाले मलगड पुतू तूं येदोळ तई पुराय जनान 2 तीन चेल्ल्या चेडूं जाल्ले जनान सुरवे पुत्राकची तन्नी सिंहासन दिला तशें आतां दशरथाल पुतू मलगड तूं स्वाभाविक जावन इक्ष्वाकू वंशांत तुका तें राज्य मेळ्ळां म्हणटा तूं तें परिग्रहण कोरता इक्ष्वाकू वंशांत सकड जनाकय सकड येदोळ ते जाल्यार राजवंशांत रायालांतू ज्येष्ठ पुत्रूची रायू जाला इक्ष्वाकू वंशा मटाक तशें जावन आतां तूं दशरथालो ज्येष्ठ पुत्र जालो देखून तुवेंची राय जावचे सम म्हणून वशिश्टू सांगताची तशें जावन तुगेलें सनातन जावन येयलो कुलधर्म हें तुगेलें निमती कुलधर्म नाश जाल्लें म्हणल्यार नाम येवचें तूं राय जा म्हणून वशिश्टान सांगलें हें रामाल थंय वंशावळी जाली इक्ष्वाकू वंशाची तशी वशिश्टान एक राज्य हित दृश्टीन हें सांगिल्लें जाल्यार धर्मसम्मत जावन अशें अनेक उतर सांगतात तांणी कसलें म्हळ्यार पुरुषस्य जातस्य भवन्ति गुरवः त्रयः आचार्यश्चैव काकुत्स पिता माता च राघवा हे काकुत्सा पळय 2 नांवान आपयतात तांणी जाल्लेले मनशाक मलगड 3 जन आसताची एकलो आचार्य आनू आनी अम्मा जन्म दिता जाल्यार आचार्य विद्य दिता तशें जावन तोवय मलगडो म्हणून घेता आतां हांव तुगेलो अन्नाकय आचार्य जावन आशिल्लो तशें जावन म्हगेलें हांव सांगिल्लें उत्तर तूं अतिक्रमण कोरूं नाका तूं हांव सांगिल्लें तशी आयक पळय तूं तितली मात्र न्ही हांव सांगचें मात्र न्ही भरताकय तीच आशी तुगेले मंत्री वर्गाक पुरोहित वर्गाक सकडी ती तुवा राय जावका म्हण आशी तुगेले प्रजा वर्गय तुका हांगा गोयला राय जा म्हूण सांगून तुगेले अम्मा महा धर्मशालिनी ती जाल्यार मस्त वृद्धे वैती तिगेलेय उत्तर तूं मिकून मुच्चू नाका रामा भरत तुगेल्या कसा मागतरस पळय तें तूं ताका चलायसून दी तुगेले तेदना तूं धर्मपथा दुखून हांव विमुख जाल्लो म्हणलेलें म्हाका वायट नांव येतवें म्हूण तूं लेखता पळय त्या वय लेखूं ना म्हूण सांगतरस जाल्यार तो राम आयकना तो सांगता दशरथ म्हाका जन्म दिलेलो न्हू ताणें दिल्लेली प्रतिज्ञा ही आवसूक तशें जावन तें हांव मिकून वचनज इत्याक म्हूण म्हळ्यार आनू अम्मा चेडा कितली चंद करून कितली मोगान होड करताची म्हूण म्हळ्यार ते केन्नाय चेडवान ते एक उपकार म्हूण लेखल्यार उपकारो आतां कशें म्हणटाचें म्हळ्यार तें तुमगेले ड्युटी न्हय कर्तव्य न्हय तुमी होड केलेले विशयांत तसो एक होड विशय आसा म्हूण सांगचें चेडूय आसाचे आतां कालांत जाल्यार आवसू बापूसून नातील चेडूं जाल्यार ते निमकां आवसू बापूसूल वॅल्यू कसलें म्हणून अनाथ म्हणून म्हणटा पळय तांगेलें निमकां एक कुटुंब एक घर आवसू बापूस हाजे वॅल्यू कसलें म्हूण सांगून तशी तांणी आमकां विद्या दिवन की बुद्धी दिवन की शिक्षण दिवन की सकडी सानसतना गलीज काण की सकड कोण ती आवसो होड करता बापूस रक्षण दिता शिक्षण दिता इतले पुराय चंद करून आवसो बापूसून पळयतना तें आमकां तांणी केलेलो उपकार म्हूण लेक्याची प्रत्युपकार करूं जेतवे
त्यांनी आमगेल खातीर तांगेल कितले वर्स त्यांनी त्याग करताची स्वार्थो लेखना नशी तांगेले सूख लेखना नशी कितले त्याग करताची ते वापस दिवचे देतवे आमकां ना न्हय तशें जाल्यार अन्नान सांगिल्लें उतर पालन करल्यार त्या उपकार केल्ल्या वरीची प्रत्युपकार केल्ल्या वरी तशें जावन हा मग कोण कसं सांगला रे अयोध्ये वच्चा ऐकना म्हणटना त्या वेळार भरत सुमंत्राला सांगता की सुमंत्रा अंगा नालारे धरबी घाली हांव अण्णालाद्रक प्रत्युपवेश उपवास सत्याग्रह करता केदोळतई अण्णा मिगेल विशया प्रसन्न जायना म्हूण हांवय पळयता म्हूण ते प्रत्युपवेश म्हळ्यार कसं न्ही म्हणून म्हळ्यार आतां एक ब्राह्मणाक दुडवाचे अगत्य आसा ताणें दुड्ड घेतला दुड्ड दिवचे जाय न्ही तसल जाल्यार जाता जेवा दुडवाचे अगत्य आसा त्या वेळी जाता त्या वेळाक तो एक धनिका लागीं म्हाका दुड्ड दी म्हूण निमगीत म्हूण जाल्यार दिना म्हूण जाल्यार ते ब्राह्मणाक अधिकार आसता प्रत्युपवेश करचे विंगड जनाना धनिकाले घरा येद्राक धरबी घालून तोंडार मुस्को घालून खंयचे जेव एक बदीन न्हिदोच कार्य सिद्धी जावते म्हळ्यार त्या धनिकान दित तुका हांव दुड्ड म्हूण थंय ताणें कपार्श्वान तो न्हिदोका निराहार जावन सुका पक्कनी कार्य सिद्धी जायनी ते धनिकाक दुड्ड दिवची मन येयनी त्या वेळार प्राण वच्चा पुरो गेले निराहार जावन ताकाय सिद्ध जावन सुका ताका प्रत्युपवेश व्रत म्हणजे हें ब्राह्मणांक सम जाल्यार क्षत्रियाक न्ही क्षत्रियान आक्रमण करूं येता म्हूण आसत क्षत्रिय जावन आशिल्लो भरतान हें सत्याग्रह करचें सम न्हय म्हूण राम ताका मुखार सांगता तशी भरत सुमंत्रू दरब्यान दिना ताका भरत दरबी तोच हाड न्हिदता त्या वेळार राम भरताले सांगता हांव कसलो तप केला म्हूण तूं हें सत्याग्रह करता आनी ब्राह्मणान मात्र हें अशी कोण म्हाका ताका न्याय केला तागेले घरा येद्राक दरबी घालून न्हिदुचें जाल्यार राज्याभिशेक जावचे तसल क्षत्रियांक हें पुरय सत्याग्रह करूं ना तशें जावन वस हें व्रत करची सोडी आनी अयोध्या पट्टणाक वस म्हूण थंय भरत न्हिदनी आनी की त्या दरबेर बैसला मात्र तो प्रजा वर्गांक पुराय सांगता तांकां कित्याक तुमी रामा इत्याक तुमी कोणेय सांगनाची म्हूण तेदना पुराय पौर देशाजन ब्राह्मण सकट जन सांगता की भरता रामू सांगिल्लें समच एकल्ले करे रामान पितृवाक्य परिपालन करता म्हळेलें व्रत धरला तशें जावन ताका वापस यो म्हूण सांगून वापसाचें आमच्यान जायना म्हूण म्हणटना तेदना तो राम भरताला सांगता पळय आमगेले प्रजी म्हळ्यार आमगेले बंधू म्हणले के धर्मप्रज्ञस पळय तांकां तांणी सांगिल्लें उतर तूं आयक सत्याग्रह सोडी आमय सांगलें प्रजेनय सांगलें पळय दोग जाणांनी सांगिल्लें सम आलोचना करी भरता नाका जालेलें काम करूं वचूं नका अविहित कार्य म्हणटाचें तशें जावन तूं आतां तें कार्य करूं भायर सरलो आमी म्हालगड आसतना आमगेले द्राया केलेलें तशें जावन तूं आतां मिगेल पादस्पर्श करून म्हाका क्षम दी म्हूण म्हाका आनी प्रायश्चित जावन उदक स्पर्श कोरून आचमन कोरका म्हूण म्हणटना भरताक वैत दिसता हांव चूक केली म्हूण दिसून रामाल पादस्पर्श करता शुद्धाचमन करता जाल्यार प्रजा वर्गांक पुराय सांगता हांव राज्य याचन करनी आम्मा लागीं हांव राज्य म्हाका मेळची तशी करी म्हूण म्हणी आनी अण्णाक हांव वनवास करका म्हूण हांव सांगिल्लें न्हय जाल्यार रामान वनवास करूं का अण्णा लाज्ञ पालन करूं का म्हण जाल्यार रामाल बदला हांव वनवास करता रामू राज्यभार कोरो म्हूण म्हणटना रामू कसो सांगता म्हूण म्हळ्यार मिगेले अण्णान जिवंत आसतना कसल केल्ला पळय तें हांव जेवो भरतान जेवो बदल करूं जायना म्हूण तो सांगता रस तशें जावन भरतान सांगल्या वरी मिगेल प्रतिनिधी जावन ताणें उपास करता वनवास करता म्हूण सांगलें तें समजयना आनी हांव मिगेल कसं की एक हांव कोरका जाल्यार कर्तव्य त्या बाई कश्टाचें वनवास हांव त्या कोरूक आनी एक प्रतिनिधी दवरलें म्हूण जाल्यार ताका उपधी म्हणटाची तें बरी हीन कार्य जाता तें तशें जावन हांव तें करना म्हणटा म्हळ्यार कोणेय एक शक्ती आशिल्लो मनीस शक्ती आसल्यार अशक्ताल वरी वर्तन करून ताण करचें कार्य म्हाका हांय कुडवना तूं करी म्हूण विंगडाल करीन करोचें तें भारी व्हड चुकी म्हूण म्हणटाची तशी म्हणून
एकाक पंत त्या उपाधी म्हण म्हळेल विशय पळय एकाक पंत कोरू जायना नतला रे विंगडाल करीन कोरोच म्हूण असना म्हूण ना भागवतांतू मेळटा वैशंपायन शिष्या वै चरकाद्भर्यवो भवन यच्चेरुः ब्रह्महत्याह क्षपणाय गुरोः व्रतम म्हणून म्हणल्यार बरी वैशंपायनाले शिष्य जावन आशिल्ले चरकाध्वर्यो तांणी गुरुले ब्रह्महत्या पाप नाश जेवचे खातीर तांणी व्रतानुश्ठान केलेले गुरु अशक्त म्हूण न्ही जाल्यार गुरून कोरका जाल्यार ब्रह्महत्या प्रायश्चित शिष्यान भक्तीन कोरयत गुरूक वायट नाम येना जाल्यार रामालंतू त्या उपाधी आमकां प्रशस्त न्ही आमी क्षत्रिय आमी सशक्त तांणी ब्राह्मण तांणी तशें प्रे कोरयत आमी केल्ली म्हूण जाल्यार आमकां ह्या पुराय सम दिसना राजाचे आशेन भरतालकरीन वनवास कोरून रामू हांगा घेवन बेसलो म्हूण जनान म्हणल्यार निंद केल्यार ते एक जुगुप्सीत काम जाता म्हाका नाका तें म्हूण म्हणटा तो हांव बिलकुल अयोध्येक येना जाल्यार हांगा भरतू निजावन धर्मिश्ट जालेले देखून ज्येश्ठ पुत्र आसतना कनिश्ठान सिंहासनार वचचें सम न्ही म्हूण तो सांगता म्हाका अन्न मन वरप्रदान करचें म्हूण सांगून हें राज्य दिवनश्च पुरो जाल्यार हें राज्य ज्येश्ठ पुत्राले अधिकारांत आसूचें म्हूण म्हणटा तसो एक धर्मात्मो तो जाल्यार हांगा भरतू म्हाका नाका राज्य म्हूण सांगता म्हूण जाल्यार तो कितले निस्वार्थी पळया रामान कितली वत्ताय केल्यार ताका राज्याची आश जायनी रामू तागेले धर्मनिश्ठ प्रेक्षक वचून कडेरी रामाकची दिसलें की आनी हाका बदलायसूचें जायना म्हूण सांगून त्या वेळार कडेरी राम कसो सांगता म्हळ्यार भरता वटू हांव वनवासा दुखून वापस अयोध्येक चमकल नंतर भरता वट्टूची हांव राज्यभार करता म्हूण सांगता आनी भरताक सांगता तूं आतां राज्याधिकार तुवें पळोवका बापसून पट्टी सांगली म्हणून जावची तशी तूं करून नज म्हूण त्या वेळार दोग जनय सहोदराल मध्येन तूं हें उत्तर जेतना आकाशार बैसून राजर्शी महाऋषी देवते सकड पळयताची भारी होगळसिताची केतनी एकल्या पशी एकले धर्मिश्ट असल चेडू जावका जाल्यार दशरथान कितली पुण्य केला की म्हूण सांगून तांणी होगळसिताचे मंत्र रामाल अवतारो रावण वधे खातीरची म्हूण सांगून तांकां गुप्त आशिल्ली देखून वरलेल ऋषी जन थंय बशिल्ले वयर बशिल्ले तोग्ग आशिल्ले सकड ऋषी जन तांणी ते महाऋषी पुराय हांगा आशिल्ले जेन्ना दिसना नाशी तांणी आकाश मार्गार बसल्यांची तांणी पुराय भरता सांगता काय तूं अन्नाक सद्गत मेळका म्हणून लेखता म्हूण जाल्यार अन्नान सांगिल्लें उत्तर तूं पालन कोरका इते म्हळ्यार हांकां गुत आसात रामान रण्या दुखून चमकल म्हूण जाल्यार रावण वधी जायना रावण वधी जावका जाल्यार रामान रण्यान तूं आसुका म्हूण सांगून तांणी सांगताची तूं अण्णान सांगिल्लें तशें अन्नान सांगिल्लें तशें आयकुचेची श्रेश्ठ म्हूण त्या वेळार रामाक भारी संतोश जातकय त्या वेळार भरताक भारी दुख्ख जाता कसलें म्हळ्यार ऋषी मुनीन म्हाका सांगलें अन्नान सांगिल्लें तशें कर म्हूण जाल्यार हांव मालगड अण्णाल उत्तर दी करसून इतले वेळ राबलो बाय म्हूण सांगून ताका आंगांत एक नमने भंयान नडूक येता तशीची ताका दुख्ख जाता त्या वेळार भरतो हातान पांय पळोवन रामाले सांगता पळय राज्यभार कोरका जाल्यार राजधर्म आलोचन कोरका आमी एक पंत तुका निमगुचें ज्येश्ठान अभिषिक्त जावका आशिल्लें आतां हांव सांू तुगेल्या पशी हांव अभिषिक्त जातरस पळय म्हगेल्या अम्मान सांगिल्लें पळय जाल्यार आजी अम्माची तुका आप्पन व्हरूंक आयल्या न्हय वापस तशें हांव तुका सलमूण सम आलोचन करी इतलें व्हड अयोध्या राज्य मेज्यान कांय आळसूच्या जायना तशें हांव तूं राज्य स्विकार केलें म्हाका भारी संतोश हें अयोध्या राज्या रक्षणेक तूं उचिर आई जावचें लायक तशें पुरे रामाक नाना रितीर सांगता जाल्यार रामू सांगता की तुका कितली एक पराक्रम आस म्हूण म्हळ्यार म्हाका गोत आस तूं सगळे पृथ्वी लायकोन रक्षण करता तशें हांव न्हू तुका पळय ते सगळेचे अयोध्ये रक्षण करच्याक आमगेलें अमात्य
मागीरी आमगेले पुरोहित वर्ग सकडस तांगेले मंत्रालोचन कोरून तूं सर्व कार्य करी. हांव मात्र बिलकुल अयोध्येक आतां येना. कित्याक म्हळ्यार तो सांगता एक पंत चांदीडेच पळय चंद्रा सोण वचत हिमालयांतू हिम ना म्हूण जावच्या पुरो समुद्र तीर आक्रमण करतले. समुद्र कसं जाल्यार पडलं तिरार येता तीर सोण वता म्हणटाची तीर खावच्या पुरो समुद्र जाल्यार हांव मात्र अन्नान दिल्लेलें उत्तर हांव तें सोण वचना म्हूण तो सांगतरस हांगा भरत कसो करता म्हळ्यार ताणें रामाक म्हूण घालू म्हूण सांगून न्हू भांगरा पादुके हाडलेले ताणें. तो कसो करता म्हळ्यार वशिश्टाले निमगिता वशिश्टाल ओप्पिगेरी तो ते भांगरा पादुके रामाले एद्रा दवर न्हू रामा हें पादुके वयरी पायद बरी हेंचे पादुकेक हांव अभिशेक करून हांव हेंचे पादुकेक राय म्हूण सांगून ताजी प्रतिनिधी हांव म्हूण सांगून आनी मुखार राज्यभार करता म्हणटा तो. न्ही जावन थंय राम भांगरा पादूक घालून इल्बे म्हूण दिसच्याक थंय समज काणी आयकल राम कळत आशिल्लें रामाले कशी पूण रामाक मन वलसा न्हू अभिशेचन करूंक ताका अयोध्ये वैभवार हाडका म्हूण म्हणटना थंय अभिशेचन थंयच करचें खंय रानांत करचें म्हूण सांगून लेखून घेवनूची अभिशेका जाय जाल्यार सर्व सामग्री छत्र चामर म्हळ्यार अभिशेक जाल्ले कडले छत्र चामर दाखोवचे आसा रायाक भांगरा पादुके सकडी भरतान हाडलेले शिवाय रामान भांगरा पादूक घालून रानां चमकलेलो न्हय तो. तशी परमात्मो म्हळ्यार हांगा राम भरताक पादुके दिता ते कशी म्हळ्यार राम पादुके घालता आनी काणू भरताक दिता. त्या वेळार भरत ते पादुकेक नमस्कार घालून सांगता रामा हांव 14 वर्सां पर्यंत हेंचे वेशार आसून तुगेले बरी कंद मूल फल खावन तुगेले आगमन केदन जातलें म्हूण सांगून तुका प्रत्यक्ष करून अयोध्या नगरा भायर आसूचें नंदीग्रामांत हांव वास करता. तुगेले प्रतिनिधी जावन राज्यभार करता हांव जाल्यार 14 वर्स पूर्ण जावचे दीस खंयचेच पळय त्या दिसान तूं येनी म्हूण जाल्यार हांव अग्निप्रवेश करता म्हूण सांगता. राम जायत रे भरता तशी जेवो म्हणटा आनी वतना सांगता कैकेयी कसलें उलय नाका तिगेले वयर कोप येवचे नाका हांव तुका मेगेलो न्ही सीतेले वयरी प्रतिज्ञा करून सांगता म्हूण म्हणटा मयाच सीतयाचे व शप्तोसी रघुसप्तमा शपथ करून सांगता प्रतिज्ञा करून सांगता आण दिता तें म्हूण लेखू येता आमी कैकेयी वयर तूं कोपुकानच केन्नाय म्हूण सांगता जायत म्हणटा भरत आनी ते भांगरा पादुके माथ्यार दवरून घेवन रामा प्रदक्षिण करून एक हस्ती पाट्टा हस्ती रायाली ताजे अंबारी वयर ते पादुके दवरून तो रामा लागीं येता म्हूण सांगून तो मुखार भायर सरता अयोध्ये कडेन प्रयाण करून भायर सरता. रथार चोण सर्व वशिश्ट वामदेवादी सर्व पुरोहीत मंत्र्यो सकडी रथाचे येद्राक खंयचे पादुकी अंतू धरला न्हय खंयच्यान हस्तील वयरी पादुके बरलेले पुरे रथ आनी घेवन येद्रा वतात आनी वापस भरत सैन्य समेत कशी प्रयाण करून येयली तशीच वापस प्रयाण करून वता. तशी थंय भरद्वाज ऋषील आश्रम वापस ताका मेळटा. त्या वेळार भरद्वाजाक पांय पडटा भरद्वाज निमगिताची तूं चमकल कार्य साधन जाल्लें राम तुका मेळ्ळें म्हूण म्हणटना भरत ते भरद्वाज ऋषीक पांय पडून सांगतरस हांव आनी वशिश्टान मस्त हांगा आमगेले देशाचे जनान पौरवर्गाच्यान पुरो जनान रामाक यो यो म्हूण म्हणलें जाल्यार तो आयकनी 14 वर्स वनवास कोरका म्हूण म्हाका अन्नान आज्ञा दिलेलें तें पालन करूनच येवचें हांवें म्हूण म्हणटना त्या वेळार वशिश्टानय सांगलें ताका कशें म्हूण म्हळ्यार जायत हें भांगराचे पादुके एक पंत पायया घालून मागीर भरता दी तेंची अयोध्येन तो राय जावन बसता म्हूण सांगून वशिश्टान सांगतना जायत म्हूण अण्णान ते पुर्वाभिमुख जावन
पादुके वयरी रब्बून मागीर ते काण म्हाका दिले वापस हांव रामाले नुज्ञ घेवन वयला पळय पादुकी समीत घेवन येयला आतां अयोध्ये वतर आसा म्हूण म्हणटना त्या वेळार भरद्वाज सांगता की जैत तुगेल्यान तूं मस्त सद्गूण आसा तशें जावन केन्नाय तूं धर्मापथा दुखून मन विंगड कडेन कोर नका चंदरी तिरी चल तुगेले आनु दशरथ आसा पळय तो सर्व ऋणा दुखून मुक्त जाल्ले म्हणल्याक कित्याक म्हळ्यार रामाल तसले तुगेल तसले सकड चरडू मशील जना केन्नाय मुक्तीची म्हणून तो सांगतरस तशी भरतू ते पादुकी धरून तो चमकलो अयोध्येक वापस कशी वापस सैनी घेवन येईल की तशी सर्व सैनी घेवन त्यांनी चमकलीची यमुना न्हंय मेळ्ळी मागीर गंगा न्हंय मेळ्ळी गंगा न्हंय दांटून वापस श्रंगबेरपुराक आयलीची थंय गुह मेळ्ळो थंय गुहालेक जाल्ले विशय सांगून वापस थंय दुखून अयोध्ये येवन पावलीची त्या वेळार बापूस ना भावंड ना म्हळ्यार ही भावंड पुरे हागे लोटस कोणीय ना अयोध्येन तूं भारी दुख्ख दिसतकय सारथिला सांगके पळय पुळ्ळी अयोध्ये न्हंयची न्हय आतां कसले ते आनंद ना शब्द ना कसले ना दुख्खान भरल्या बरें दिसता अयोध्येक कसले एक हांगा इतले चंद उद्यानवनान एकाने रम्य अयोध्या पट्टण जाल्यार आजी निर्जीवशी दिसता कसं जल्ला पण आमगेलं अयोध्या पट्टण म्हूण सांगून पळयतना सादारण जन बरं तलमाक्षी चमकलेले देखून थंय घरांत पुरय बिडा लोलूक चरिता मालीन ननर वारणम म्हळ्यार तो सांगतरस पळय बिडाल म्हळ्यार मज्जर तशीची उलूक म्हळ्यार घुगूम तो सांगतरस की सुमंत्रालयाक पळयलवे आमगेले अयोध्ये जल्ला कशें म्हूण पळयलवे काही पडलें थंय माजर भरल्यांची गुगूम आसाची घरा बागेल पुरे घालून आस एक घरांतूय दिवू ना काळोख आस तशी अमासे रात्रीशी दिसतरस अयोध्या म्हणून सांगतरस काही तो तशी ताका ते अयोध्ये पळोवनूची भारी एक बेजार जातरस तो सांगता कसं जाल्ला आमगेल अयोध्या बरी एक निर्जीव स्थितीक येवन पावले वरी जाल्ला न्हू अयोध्या ह्या अयोध्येनी समजवचें केदं ना रामान येता नाचवे म्हूण सांगून म्हणटरस पळय आमी फुडें सकाळींची गीतवाद्य सगळे ऐकतलीत न्हू कसले ऐकपणा येते अयोध्येन तूं रथ भोंवचे शब्द हस्ती भोंवचे शब्द कसलेची रामान रान्ना चमकल नंतर अयोध्ये जायना मे खंयचे तरुणाल गळ्यान तूं भोंवतरस जाल्यार गळ्यान तूं तांगेले चंदमाल न्ही ना तशी राम ना म्हळ्यार दुकान अशी जाल्ल्यांचवे म्हूण सांगून तो अयोध्ये दुस्थिती पळोवन बेजारा रे बापसूल अंतपुराक प्रवेश करता तो ते अंतपुरांत कोणीय ना खाली थंय देव दिसमीत नांचेत पुरे थंय दुखून चमकल्यांचे म्हळ्यार खंय एक जीव नांचकी म्हळ्यार म्हणटा पळय घर मस्त काळ खाली सोडूनच थंय कोणय वासना म्हूण जाल्यार थंय देव देवते पुरे थंय दुखून वत्ताची म्हूण सांगून तशी हांगा सर्व हांगा दुखून मंगल म्हळ्यार कसलें सर्व चमकलां ते जनशून्य जालां अंतपूर पळयतना बेजार दिसता म्हूण सांगून भरत भारी दुख्खीत जावन दोळे दुखून उद्दा देंवयतरस मागीर फायच्या दिसाक पादुका पट्टाभिषेक भरतान करचें तें पळया आमी आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुमुख्य प्राणाले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.